परंतु परंतु करतील तरी काय? अखेर अवकाळी आलेल्या तुफान वाऱ्यानं घरावरील ते गवती छप्पर पार कुठल्या कुठे उडवून दिलं. पिता बंडोजीच्या जीवाचा फडका उडाला. शेजारच्या देशमुखांनी लगेच ताडपत्री आणून दिली. पण पावसाचा जोर काही कमी होईना. घरात जिकडे तिकडे पाणीच पाणी जमा झालं. बाळंतिणीच्या बाजीखाली पाणी साचलं. अशातच वादळाचा जोर अधिकच वाढला. पावसाच्या मारामुळे घराची एक भिंत धाडकन कोसळली. असा हा कहर पाहून शेजाऱ्यांचा जीव खालीवर व्हायचा. सज्जनांना प्रसन्न वदनी मंजुळेला कोणी म्हणत, "हे मंजुळे, तुला मुलगाच होईल." तर कोणी म्हणत, "तुले मुलगी होईल." हे ऐकून ती मौन व्हायची. नियतीनुसार प्रसूती कळा सुरू झाल्या. पहाट संध्या झाकाळली होती आणि अचानक आकाशात घनगर्जना झाली. काही कळायचे आतच एक लख तेजस्वी तारा पृथ्वीच्या दिशेने झेपावला. कोण देवपुरुष या भूतलावर अवतीर्ण होणार? निसर्ग देवतेची ही किमया कोणाला समजणार? निसर्ग देवतेची ही किमया कोणाला समजणार? याचा तत्वार्थ, जव राक्षसी वृत्ती बळावे गर्जुनी भूमीवरील, तव दे निसर्ग चालना या दैवी शक्ती श्रीहरी. तुकड्या म्हणे परिवर्तना, तुकड्या म्हणे परिवर्तना, गुरुदेव तैसा जाहला. गुरुदेव सेवा मंडळा हा जन्म भारती झाला, हा जन्म भारती झाला. भुवाधार पावसाच्या धारा, गारांचा मारा यामुळे जनमानस गोंधळून गेलं.
कोरडं पडलेलं रायघोळ नदीचं पात्र जलप्रवाहित झालं. सभोवतालच्या घनदाट बाभूळवनातून आपल्या बिळातून सर्पादी कीटकं बाहेर येऊन पळत सुटली. त्यातीलच एक नागराज जवळच्या झोपडीत आश्रय घेण्यास सळसळत पुढे सरसावला. बंडोची फाटाची ती झोपडी होती. मंडळी, हे दृश्य बघून मंजुळा आणि बंडोची चिंतातूर व भयग्रस्त मुद्रेनं अवघडून बसले. बंडोजींना आपल्या 18 विश्व दारिद्र्याबद्दल कधी नव्हे ते इतकं दुःख आज जाणवत होतं. प्रसूती वेगानं आपलं नित्य कर्म सुरू केलं होतं. विव्हळण्याच्या आवाजानं जागा झालेल्या शेजारणी पांघरून घेऊन जमा झाल्या. सईला बोलवून आणलं. सईच्या हाताला यशाचं वरदानच की काय. मंजुळेनं शेवटचा प्राण एकवटून वेग दिला. इतक्यात सुसाट वाऱ्याच्या झोतानं झोपडीतलं छप्पर उडून गेलं. पावसाच्या सरसर सरसर धारांनी मातीच्या भिंती विरघळून गेल्या. सर्व गाव स्वच्छ करणारा भरगच्च सडा शिंपून मेघराजांनी आपला पसारा आवरला. ब्रह्ममुहूर्तानं मंगल तेजाला साद घातली. उशेनं गुलाल उधळायला आरंभ केला. अशातच पहाटेच्या अंधुक प्रकाशात मंजुळेच्या कुशीतून तेजस्वी श्यामवर्णी बालकाचं विश्वाचं दर्शन घेतलं. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना